कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुझे लग रहा था कि मुझे नहीं आना चाहिए था यहाँ। ये फैमिली म्हणजे मला नाही एक्सेप्ट करणार। ए तोंड बंद कर आणि चालती हो, चल निघेतून निघ। तेजस भाऊजी, तुम्ही बघितलं ना, कुंपामुळे आम्हाला काहीच झालं नाही। आम्ही खरे होता, आम्ही खरंच परत आलोय आणि ह्या सुद्धा खरंच डॉक्टर मैथिली सेनगुप्ता आहेत। शतग्रीव केलाय। हे बघा, आपली ईशा सापडली आहे। इकडे काय घडलं ते सगळं मी तुम्हाला सांगते, फक्त यांना घरात राहू द्या। नेत्रा, तू जे सांगतेस ते सगळं खरं जरी असलं ना, तरी ही बाई घरात नकोय। आणि हा काय प्रकार आहे सगळा, आम्हाला काहीच कळत नाहीये का? तेजस भाऊजी, मी म्हणाले ना, मी सगळं सांगते तुम्हाला। आणि मग साक्षात देवी आईने मला दर्शन दिलं। देवी आईने स्वतः मला सांगितलंय की शतग्रीव गेलाय। आता ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मैथिली सेनगुप्ता आहेत। आणि आता स्वतः देवी आईने सांगितल्यानंतर आणखीन कुठल्या पुराव्याची गरज आहे आपल्याला? ते बघ, देवी आईने तुला असं का सांगितलं आम्हाला नाही माहित। आणि देवी आईने असं सुद्धा सांगितलं होतं ना की विरोचकाचा कटारीने वध झाल्यानंतर विरोचक कायमचा संपेल। पण काय झालं? त्या मैथिलीच्या रूपाने शतग्रीव पुन्हा आला आणि त्यामुळे आपल्याला किती अडचणींना सामोरं जावं लागलं। मला एवढंच कळतंय की त्या बाईला घरात आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे। एक मिनिट, पण तुम्हाला दोघांना कळत नाहीये का की तुम्ही स्वतःहून संकटांना आमंत्रण देताय ते? हो नेत्रा, सगळेच बरोबर बोलताय। सॉरी देवी आई, सॉरी, मला माफ करा, मी तुमची आज्ञा मोडायला लावते, पण प्लीज प्लीज नेत्रा, त्यांना जायला सांग प्लीज। तुम्ही सगळे प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा। नियतीने त्यांच्याकडून त्यांचं संपूर्ण कुटुंब हिरावून घेतलंय, म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालायचा का? ईशा आणि रीमाचा जीव का धोक्यात घालायचा? ती तिची फॅमिली आहे, आपण का तिला सिंपती द्यायची? तेजस नाही, तू जरा शांत हो। अरे अद्वैत, काय शांत हो? तुला काहीच कळत नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।